राजेश मूळचा नाशिकचा. काही कामानिमित्त त्याला पुण्याला जावे लागले होते. येता येता भलताच उशीर झाला. तसं रात्रीचं गाडी चालवणे त्याच्यासाठी काही नवीन नव्हतं, पण आज न जाणे का त्याचा डोळा लागत होता. कुठेतरी थांबावे या विचाराने तो इकडे तिकडे बघू लागला. रस्ता अगदीच निर्मनुष्य होता. आजूबाजूलाही काहीच दिसत नव्हते. सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते. थोडासा पुढे आला आणि अचानक त्याला एक वाडा दृष्टीस पडला. वाड्याच्या जवळ गेला, पण आतमध्ये जावे की न जावे असा विचार करत तो बाहेरच थांबला. पण आज न जाणे का त्याला खूपच झोप येत होती. त्यामुळे त्याने आतमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि लगोलग तो वाड्याकडे निघाला. वाड्याच्या बाहेर एक भलं मोठं लोखंडी गेट होतं. ते गेट त्याने आतमध्ये ढकललं. कर्णकर्कश आवाज करत ते गेट उघडलं. तो एका भल्या मोठ्या दरवाजापाशी येऊन पोहोचला आणि दरवाजा वाजवताच एका क्षणात दरवाजा उघडला. जसे काही उघडणाऱ्याला माहीतच असावे आता कोणीतरी येणार आहे ते. आणि समोर अतिसुंदर हा शब्द पण तोडका वाटेल असे रूप असलेली एक लावण्यवती सफेद साडीमध्ये उभी होती. तिचे ते निळेशार डोळे त्याच्या मनाचा वेध घेत होते. ती मंद हसत होती. या आतमध्ये या, तिने नम्रतेने म्हटलं. तो परत भानावर आला. काय होत आहे आपल्याला आज? आज पहिल्यांदाच एका स्त्रीला बघितल्यावर आपण असे सैरभैर का होत आहोत? स्वतःलाच प्रश्न विचारत त्याने त्या वाड्यात पाऊल टाकले. हॉलमध्येच एका आलिशान सोफ्यावर एक वृद्ध गृहस्थ बसलेले होते. त्यांना निर्माण झालेली अडचण सांगून त्याने आजची रात्र तिथे राहण्याची विनंती केली. त्यांनीही माझी अडचण लक्षात घेता मला लगेच राहण्याची परवानगी दिली. त्यांनी त्या स्त्रीकडे एक नजर टाकली. तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. राजेशकडे वळत त्यांनी राजेशला परवानगी दिली आणि वरच्या मजल्यावर असलेल्या रूमची चावी राजेशच्या हातात ठेवली. त्या स्त्रीकडे एक कटाक्ष टाकत राजेश रूमकडे गेला. कुलूप उघडताना ती किती जुनी असावी याचा अंदाजच लागत नव्हता. खूपच सुरेख अशा आकृत्यांचे कोरीव काम तिच्यावर केलेले होते, पण त्या कसल्या आकृत्या आहेत याचा राजेशला काही संदर्भ लागत नव्हता. तो रूममध्ये आला. रूममधील लाईट लावली. त्यानंतर मात्र त्याला भुकेची जाणीव होऊ लागली. बाहेर जाऊन काहीतरी खाऊन यावं असा विचार करून तो लगेच बाहेर पडला. हॉलमध्ये ती स्त्री बसलेली होती. ते वृद्ध आजूबाजूला कुठेही दिसत नव्हते. तो पायऱ्या उतरून खाली आला. तिला जेवण करून येतो असे सांगून बाहेर जाण्यास निघाला. यावेळी या भागात काहीच भेटणार नाही. तुम्हाला काही अडचण नसेल तर घरात थोडेफार जेवण आहे, इथेच जेवा, मी वाढून आणते. काय तो मधुर आवाज! राजेश त्या आवाजातील गोडव्याने भारावून गेला होता. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. तो तिथे जेवला. रस्ता शिल्लक होता फक्त. कोणत्या भाजीचा होता ते काही माहीत नाही, पण खाताना सुद्धा त्याच्या तोंडातून पाणी गळत होतं. जेवताना ती समोरच असावी अशी भावना मनात उफाळून येत होती. एक मन त्याला हे चुकीचं आहे असं सांगत होतं, पण तिच्या रूपाची मोहिनी त्याला तिच्याकडे आकर्षित करत होती. कसे तरी मनावर ताबा ठेवून त्याने जेवण उरकले आणि लगोलग रूममध्ये आला. मऊशार गादीवर अंग टाकले. त्याचे मन मात्र तिच्या अवतीभोवतीच फिरत होते. तिची सुवर्ण काया, रेखीव शरीर त्याला स्वस्थ झोप लागू देत नव्हतं. बराच वेळ तळमळत पडल्यानंतर त्याला झोप लागली. स्वप्नातही ती स्त्री त्याच्या आजूबाजूला रुंजी घालत होती. रात्री अचानक कसल्याशा आवाजाने त्याची झोपमोड झाली. बघत असलेल्या स्वप्नातून त्याला बाहेर यायचे नव्हते, म्हणून तो आवाजाकडे दुर्लक्ष करत तसाच डोळे बंद करून पडून राहिला. पण स्वप्न एकदा भांगले की पुन्हा त्याची सांगड घालता येत नाही हे त्याला माहीत नव्हते. सर्वत्र शांतता पसरलेली होती. त्यात तो आवाज पुन्हा त्याच्या कानावर पडला. एखादे श्वापद जिभल्या चाटत असताना जसा आवाज येतो अगदी तसाच तो आवाज होता. त्याला नक्की काय होत आहे हे कळत नव्हते. काहीतरी भास आहे म्हणून त्याने कानावर उशी दाबून धरली व परत झोपण्याचा प्रयत्न केला, पण तो आवाज अजूनही येतच होता. आता मात्र त्याला तो आवाज असह्य होऊ लागला. त्याने डोळे उघडले. समोरच्या भिंतीवर
कुरकुई आवाज करत वरच्या दिशेने पळत नाहीशी झाली. कटाक्षात काहीतरी वेगळे जाणवले म्हणून त्याने नजर हळूहळू खाली आणली. समोरील दृश्य बघून त्याचे डोळे खाडकन उघडले. ती पांढऱ्या साडीतील स्त्री मोरीमध्ये बसलेली होती. तिचे ते निळेशार डोळे आता गारगोटी सारखे झाले होते. त्या गारगोटीमध्ये एक काळी आडवी रेख इकडे तिकडे हालत होती. ती त्याच्याकडेच बघत जिभल्या चाटत होती. रक्तासारखी लाल, लांब आणि पुढे टोक निघालेली जीभ. तिचा चेहरा पूर्वीसारखा मनमोहक नव्हता. त्यावर भीतीदायक सुरकुत्या होत्या. जसे काही तिची त्वचा आता मांसच नसल्यासारखी लटकत होती आणि घशातून एखाद्या भुकेल्या श्वापदासारखा घुरघुरण्याचा आवाज येत होता. आता आजूबाजूची खोली बरळण्याच्या आणि हेल काढून रडण्याच्या अस्पष्ट आवाजांनी व्यापून टाकली होती. कोण आहेस तू? काय चालले आहे इथे? राजेश घाबरून विचारत म्हणाला आणि त्याने उठण्याचा प्रयत्नही केला. पण तेवढ्यात त्याचे लक्ष पलंगाच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या त्या वृद्धाकडे गेले. मगाशी सर्वसामान्य दिसणाऱ्या वृद्धाचे शरीर आता लिबलिबीत झालेले होते. वर्ण काळवंडला होता. शरीरावर ठिकठिकाणी काळे पांढरे केस वर आलेले होते. पलंगा शेजारीच उभा असल्यामुळे त्याच्या शरीरातून येणारा उग्र दर्प राजेशला सहन होत नव्हता. हे काय चालले आहे? त्याने भीतीने विचारले. वृद्धाचा चेहरा आता भयंकर दिसत होता. तेवढ्यात तो म्हणाला, तू आलास खूप आनंद झाला. खूप दिवस झालीत कुणीच या बाजूला फिरकतच नाही. सुरकुतलेले आणि आक्रसलेले ओठ हलवत वृद्धाने असं म्हटलं. राजेशकडे क्रूर, भेदक आणि पाशव्या नजरेने बघत ते दोघेही हळूहळू त्याच्या जवळ येत होते. राजेश मागे सरकण्याचा प्रयत्न करू लागला. मागे टेकण्यासाठी असलेली पलंगाची फळी त्याच्या पाठीला लागली. आता राजेशकडे समोर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण समोर दोन्ही दिशांना ते दोघे होते. तो कधी तिच्याकडे तर कधी त्याच्याकडे भीतीने भरलेली नजर टाकत होता. एकदमच सर्व वातावरण स्तब्ध झालं. वृद्ध माणूस स्त्रीकडे पाहून तिला आधी जाण्याचा इशारा करतो. तेव्हा ती स्त्री तिच्या भयानक आवाजात म्हणते, नाही, आधी तू जा. तुला जास्त गरज आहे. कित्येक दिवसांनी आज तुला जिवंत शिकार मिळाली आहे. हे ऐकून वृद्ध माणूस पुढे सरकतो. राजेश थरथरतच त्या वृद्धाकडे बघतो. आता त्याच्या तोंडातून 2 टोकदार सुळे बाहेर आलेले असतात. राजेशला त्याचा अंत स्पष्ट दिसत असतो. पण मरताना सुद्धा त्या भयानक माणसाला पाहण्याची हिंमत त्याच्यात नसते. तेवढ्यात त्याला त्याच्या मानेजवळ गरम श्वासांची जाणीव होते. सडलेल्या मांसाची दुर्गंध त्याच्या नाकात शिरते. वृद्ध माणूस त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि ओठ त्याच्या मानेजवळ नेतो. राजेश स्वतःला सोडवण्याची धडपड करीत असतो. पण त्या वृद्ध शरीरात असलेली शैतानी ताकद त्याला तसूभरही हलवू देत नाही. वृद्धाच्या सुळ्यांची टोके राजेशला मानेवर जाणवतात आणि त्याच वेळी जोरात विजेचा झटका बसल्यासारखे करत तो वृद्ध चित्कारत खोलीच्या कोपऱ्यात जाऊन थरथरत बसतो. राजेश काय झाले हे पाहण्यासाठी डोळे उघडतो. तेव्हा ती स्त्री त्या वृद्धाकडे एक रागीट तुच्छ नजर टाकत राजेशवर झेपावते. पण मानेला ओठ टेकवताच ती देखील चित्कारत त्याच वृद्ध माणसा शेजारी जाऊन लटकते. राजेशला काहीच समजत नसते. तो आजूबाजूला बघतो. आजूबाजूची ती इतकी सुंदर खोली आता जीर्ण शीर्ण झालेल्या खोलीत रूपांतरित झालेली असते. खोलीभर उंदीर चुईचुई करत पळत असतात. ठिकठिकाणी उंदरांनी काढून ठेवलेले मातीचे ढिगारे पडलेले असतात. खाली बघतो तर तो बसलेला पलंग अतिशय विद्रूप झालेला असतो आणि गादी कित्येक वर्षांपासून न धुतल्यासारखी मेंचट झालेली असते. गादीवर आणि रगीवर ठिकठिकाणी वाळलेल्या रक्ताचे खूप सगळे डाग असतात. तो ते सर्व सहन न होऊन झटकन उठून उभा राहतो. हे काय आहे? मगाशीची ती खोली कुठे गेली आणि आपण नक्की आता कुठे आहोत? काय घडत आहे? ते नक्की कशाला घाबरत आहेत? मी वाचलो कसा? एका क्षणात असंख्य विचार राजेशच्या मनात डोकावतात. राजेशचा हात मानेकडे जातो. त्याच्या हाताला एक लॉकेट लागते. त्याला आठवते शहरातून निघण्यापूर्वी त्याच्या आईने श्री गुरुदेव दत्त मंदिरात उपासना करून आणलेलं हे लॉकेट त्याच्या गळ्यात बांधलं होतं.
त्याला कळून चुकलं होतं. त्याच्या वाचण्यामागचा एकच मार्ग आहे. तो मनोमन दत्तगुरूंचे नामस्मरण करू लागला आणि त्या दोघांकडे पाहतो. ते काहीतरी चर्चा करत असतात. नक्कीच ते पुन्हा प्रयत्न करतील. त्याआधी इथून निघायलाच हवे. राजेश हाच विचार करून तिथेच ठेवलेली आपली बॅग उचलतो आणि इतर कुठेही न बघता वेड्यासारखा बाहेर पळायला लागतो. ते दोघेही भयानक चित्कार करत त्याच्या मागे धावत येतात. राजेश कसाबसा जीव वाचवत सरळ रस्त्याकडे धावतो. रस्त्यावर पोहोचताच त्याला त्याची गाडी दिसते. तो गाडीमध्ये बसत सहजच मागे वळून बघतो तर त्याला ते दोघे खूपच भयानक रूपात दरवाजाच्या आतून त्याच्याकडे रागाने बघून गुरगुरताना दिसतात आणि तो संध्याकाळी रोषणाईने चमकणारा वाडा पडझड झालेल्या जीर्ण वाड्यासारखा दिसत असतो. राजेश श्री गुरुदेवांचं मनोमनी नामस्मरण करत असतो. सावज हातातून निसटले हे निश्चित झाल्यामुळे इकडे त्या पडक्या वाड्यामध्ये तुला सांगितलं होतं ना, मागच्या वेळेच्या शिकारीचं रक्त आपण दोघे मिळून पिऊ, पण तू मलाच सर्व प्यायला दिलं. तू बघ बरं कसा झाला आहेस. आता हा पण सटकला हातातून. पुढचा कधी येतो काय माहीत. मागच्या कित्येक शतकात अशी वेळ आली नव्हती कधी. आपण ही जागा सोडायला हवी. आता तर उद्या आपल्याला खायला काहीच नाही. मागच्या शिकारीचा उरलेला रस्सा आजच त्याला खाऊ घातला होता. ते दोन अतृप्त आत्मे भांडत असतात. बाहेर वाडा परत एकदा नवीन सावजाच्या शोधासाठी सज्ज झाल्यासारखा रूप पालटून लखलखायला लागलेला असतो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.